महाराष्ट्र टुडे 24 न्यूज सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा। जिंतूर जवळ माकपाटी येथे पहाटे भीषण अपघातात पोलीस कर्मचाऱ्यांचा जागीच मृत्यू। जिंतूर परभणी रोडवर टाटा एसची जोरदार धडक, पोलीस कर्मचारी गंगाधर शिंदे ठार। जिंतूर परभणी रोडवरील माकपाटी परिसरात रविवारी दिनांक 3 मे रोजी पहाटे सुमारे 3 वाजण्याच्या सुमारास भीषण अपघात होऊन एका पोलीस कर्मचाऱ्याचा जागीच मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली। या अपघातामुळे परिसरात मोठी खळबळ उडाली असून नागरिकांमध्ये हळहळ व्यक्त होत आहे। मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार गंगाधर शिंदे वय 35 राहणार लहुजी नगर परभणी हे जिंतूर कडून परभणीकडे MH22Y9878 या क्रमांकाच्या दुचाकीने प्रवास करत होते। यावेळी समोरून भरधाव वेगाने येणाऱ्या टाटा एस टेम्पोने त्याच्या दुचाकीला जोरदार धडक दिली। धडक इतकी जबरदस्त होती की शिंदे यांना गंभीर दुखापत झाली आणि त्यांचा जागीच मृत्यू झाला। ही घटना माकपाटी येथील हॉटेल ताईच्या समोर घडली। अपघात रात्री उशिरा आणि पहाटेच्या सुमारास घडल्यामुळे रस्त्यावर वर्दळ कमी होती, त्यामुळे जखमींना तात्काळ मदत मिळण्यात काहीसा विलंब झाल्याचे स्थानिक नागरिकांनी सांगितले। काही वेळानंतर रस्त्यावरून जाणाऱ्या वाहन चालकांच्या लक्षात ही घटना आल्यानंतर त्यांनी मदत कार्य सुरू केले। गंगाधर शिंदे हे परभणी येथील पोलीस हेड काउन्सिलरमध्ये कार्यरत होते। ते कर्तव्यदक्ष व शांत स्वभावाचे कर्मचारी म्हणून ओळखले जात होते। त्यांच्या अचानक झालेल्या निधनामुळे पोलीस विभागावर शोककळा पसरली असून सहकाऱ्यांनी तसेच स्थानिक नागरिकांनी तीव्र दुःख व्यक्त केले आहे। त्यांच्या पश्चात कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे। दरम्यान नवनाथ माणिकराव लोणस यांना डायल 112 वरून या अपघाताची माहिती मिळताच त्यांनी तात्काळ संबंधित यंत्रणांना कळवले। माहिती मिळाल्यानंतर परभणी ग्रामीण पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक कुंडलिक ज्ञानोबा मोहिते व त्यांचे पथक तातडीने घटनास्थळी दाखल झाले। त्यांनी पंचनामा करून अपघाताची नोंद घेतली व पुढील कार्यवाही सुरू केली। मृतदेह पुढील तपासणीसाठी परभणी जिल्हा ग्रामीण रुग्णालयात पाठवण्यात आला आहे। या प्रकरणी अपघाताचे नेमके कारण शोधण्यासाठी तपास सुरू असून टाटा एस चालकाचा शोध घेतला जात आहे। तसंच या मार्गावरील वाहतुकीची सुरक्षितता, वेग मर्यादा आणि रस्त्यांची स्थिती याबाबतही पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे। महाराष्ट्र टुडे मराठीसाठी ब्युरो रिपोर्ट, जिंतूर, परभणी। आजच महाराष्ट्र टुडे 24 न्यूजला सबस्क्राईब करा आणि सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा पहा।